चला तर मग केंद्र सरकारच्या डिजिटल ॲग्रिकल्चरल मिशन आणि नवीन शेतकरी आयडीचं हे सविस्तर विश्लेषण बघूया. जसं आपलं आधार कार्ड असतं ना, अगदी तसंच शेतकऱ्यांसाठी हे एक खास आणि अत्यंत महत्त्वाचं डिजिटल ओळखपत्र आहे. थोडक्यात सांगायचं तर हा युनिक फार्मर आयडी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारा एक स्वतंत्र डिजिटल क्रमांक आहे. या एकाच आयडीमध्ये वैयक्तिक माहिती, 7/12 उतारा, पीक पाणी आणि सगळे सरकारी लाभ थेट लिंक केलेले असतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे पीएम किसान आणि पीक विम्याची पात्रता आता कागदपत्रांशिवाय एका क्लिकवर तपासली जाईल. म्हणजे काय तर सरकारी कार्यालयात सारखी 7/12, 8A किंवा आधारची झेरॉक्स नेण्याची कटकट आता कायमची संपली. बँकेचं पीक कर्ज असो किंवा नैसर्गिक आपत्तीचा क्लेम, या डिजिटल आयडीमुळे पडताळणी प्रक्रियेचा वेग जबरदस्त वाढतो. पुढे जाऊन खते, बियाणे आणि अवजारांची सबसिडी थेट या आयडीला जोडली जाईल. यामुळे व्यवहारात खूप पारदर्शकता येईल. आणखी एक फायदा म्हणजे ई-पीक पाहणीच्या नोंदींमुळे बाजार समितीत किंवा सरकारी केंद्रांवर शेतमाल विकणं एकदम सोपं होईल. हे सगळं चालतं कसं? तर केंद्र सरकारचा ॲग्रीस्टॅक प्लॅटफॉर्म हा या योजनेचा आणि डेटा संकलनाचा मुख्य पाया आहे. बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि जमिनीचे महसूल रेकॉर्ड या प्लॅटफॉर्मवर अतिशय सुरक्षितपणे एकत्र जोडले जातात. आपल्या महाराष्ट्रात महाभूमी आणि पीएम किसानच्या सध्याच्या डेटाबेसचा वापर करून ही प्रक्रिया अतिशय प्रभावीपणे राबवली जात आहे. नोंदणी एकदम सोपी आहे बरं का. फक्त आधार कार्ड, 7/12, 8A उतारा आणि बँक पासबुक एवढंच लागतं. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी गावातील CSC केंद्र किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून हे काम सहज मार्गी लावता येतं. थोडक्यात सांगायचं तर एक शेतकरी एक ओळख हेच या संपूर्ण योजनेचं अंतिम आणि सर्वात महत्त्वाचं ध्येय आहे. भ्रष्टाचार रोखणं आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी मदत अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे पोहोचवणं हाच यामागचा मूळ उद्देश आहे. नोंदणीचा हा वाढता वेग पाहता भविष्यात आपला संपूर्ण शेती व्यवसाय खरोखरच पूर्णपणे डिजिटल होईल का?